नमस्कार. आज आपण पाहणार आहोत एक गरुड पुराणातील रहस्य. अंत्यविधीच्या वेळी मडकं का फोडतात? खरं कारण ऐकून अंगावर काटा येईल. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया आजची माहिती. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो, स्मशान घाटाचे ते दृश्य आठवा. एक चिता सजलेली आहे. लाकडांचा ढीग लागला आहे. त्यावर पांढऱ्या कफनात गुंडाळलेले एक शरीर पडलेले आहे. आजूबाजूला रडण्याचे आवाज येत आहेत. हवेत जडपणा आहे आणि वातावरणात राम नाम सत्य है चा आवाज गुंजत आहे. आणि त्या चितेजवळ एक व्यक्ती उभा आहे. अनेकदा तो मृत व्यक्तीचा मुलगा असतो किंवा कोणीतरी खूप जवळचा नातेवाईक असतो. त्याच्या खांद्यावर मातीचे एक मडके आहे ज्यामध्ये पाणी भरलेले आहे. तो त्या चितेभोवती प्रदक्षिणा घालतो. 1 प्रदक्षिणा, 2 प्रदक्षिणा, 3 प्रदक्षिणा आणि प्रत्येक प्रदक्षिणेसोबत त्या मडक्याला एक छिद्र पाडली जातात. पाण्याची एक धार, एक पातळ रेघ त्या मडक्यातून झिरपत राहते आणि जमिनीवर पडत असते. आणि मग जशी प्रदक्षिणा पूर्ण होते ती व्यक्ती ते मडके आपल्या पाठीमागे जोरात जमिनीवर आपटते. एक जोरात आवाज येतो. मडके फुटून त्याचे तुकडे विखुरले जातात. पाणी वाहून जाते आणि यानंतर लगेच एक अतिशय कठोर आणि भीतीदायक नियम त्या व्यक्तीला पाळावा लागतो. मागे न वळता त्या फुटलेल्या मडक्याकडे न पाहता तेथून सरळ पुढे जायचे असते. वृद्ध आणि पंडित ओरडून सांगतात, बेटा आता मागे वळून पाहू नकोस, सरळ निघून जा. मागे पाहिले तर अनर्थ होईल. पण असे का? शेवटी एका भरलेल्या मडक्याला अशा प्रकारे का फोडले जाते जेव्हा पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान असतो? ही फक्त एक रीत आहे की यामागे काही गूढ सत्य लपलेले आहे? गरुड पुराण आणि तंत्रविज्ञानात यामागे काही भयानक सत्य आहे का, जे जीवन आणि मृत्यूचे सर्वात मोठे रहस्य उलगडते? जरा विचार करा. आपण ज्या व्यक्तीवर इतके प्रेम करतो त्याच्या जाण्यानंतर आपण त्याच्या नावाचे मडके का फोडतो? पाणी हे जीवनाचे प्रतीक आहे, ते का वाहू देतो? आणि सर्वात मोठा प्रश्न, जर मडके फोडल्यानंतर कोणी मागे वळून पाहिले तर काय होईल? तो आत्मा त्याच्यासोबत घरी येईल का? कोणतीही वाईट शक्ती त्याच्यावर ताबा मिळवेल का? आज आपण या मडक्याचे रहस्य उलगडणार आहोत. आज तुम्हाला समजेल की ते साधे मातीचे मडके तुमच्या आणि माझ्या आयुष्याचा आरसा आहे. त्या मडक्याला छिद्र का पाडले जाते आणि ते फोडणे का गरजेचे आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर मन घट्ट करून बसा, कारण ही माहिती तुमच्या डोळ्यासमोरचा मोहाचा पडदा कायमचा दूर करेल. कथेची सुरुवात होते त्या मडक्याच्या रचनेपासून. आपल्या धर्मशास्त्रामध्ये आणि विशेषतः गरुड पुराणात मानवी शरीराची तुलना एका कुंभाशी म्हणजेच मडक्याशी केली गेली आहे. संत कबीर दासजींनी म्हटले आहे, कांचे कुंभ का क्या भरोसा, फुट जाए पल में. मातीचे मडके कसे बनते? 5 तत्वापासून. माती म्हणजे पृथ्वी, पाणी म्हणजे जल, हवा आणि आकाश वाळवण्यासाठी आणि अग्नी भाजण्यासाठी. आपले शरीर देखील या 5 तत्वापासून बनलेले आहे. जोपर्यंत हे मडके शाबूत आहे तोपर्यंत त्यात प्राणरूपी पाणी टिकून राहते. आपण चालतो, बोलतो, नाती जपतो, हसतो, पण मृत्यू येताच हे मडके आपले महत्त्व गमावते. स्मशानात नेताना प्रेतासोबत मडके नेले जाते, जेणेकरून नुकत्याच शरीरातून बाहेर पडलेल्या आत्म्याला एक शेवटचा संदेश दिला जावा. तो आत्मा अजूनही भ्रमात आहे
गरुड पुराणानुसार मृत्यूच्या लगेच नंतर आत्म्याचा विश्वास बसत नाही की त्याचा मृत्यू झाला आहे. तो आपल्या शरीराभोवती घुटमळत राहतो, ज्याला आपण प्रेत अवस्था म्हणतो. तो चितेच्या 10 फूट वर हवेत तरंगत असतो. तो आपल्या कुटुंबाला रडताना पाहत असतो. त्याला वाटते की तो फक्त झोपला आहे. लोक त्याला का जाळत आहेत हे त्याला समजत नाही. तो वारंवार आपल्या शरीरात शिरण्याचा प्रयत्न करतो. तो आपल्या मुलाला हाक मारतो, पत्नीचे आसवे पुसण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचे हात आरपार निघून जातात. या गोंधळात आणि घाबरलेल्या अवस्थेत ते मडके त्याचा एकमेव आधार असते. ते मडके त्या आत्म्याचे प्रतिनिधित्व आहे. त्या आत्म्याला हे सांगण्यासाठी की बघ, तू या मडक्यासारखा होतास, मातीचा बनलेला, आणि आता तुझी वेळ संपली आहे. जसे हे मडके आता पाणी रोखू शकत नाही, तसे तुझे शरीर आता प्राण रोखू शकत नाही. वेदांत दर्शनात याला घटाकाश आणि महाकाश असा सिद्धांत मानला जातो. मडक्याच्या आत असलेली रिकामी जागा घटाकाश आणि बाहेर असलेली अनंत आकाश म्हणजेच महाकाश. जोपर्यंत मडके शाबूत आहे तोपर्यंत आतले आणि बाहेरचे आकाश वेगवेगळे वाटते. मध्ये शरीराची भिंत आहे, पण जसे मडके फुटते आतले आणि बाहेरचे आकाश एक होते. हेच मृत्यूचे सत्य आहे. शरीर संपल्यावर आत्मा परमात्म्यात विलीन होतो. मडके फोडणे हा त्या मिलनाचा उत्सव आहे, दुःख नाही. आता त्या रहस्याकडे वळूया की मडक्याला छिद्र का पाडले जाते आणि 3च प्रदक्षिणा का घातल्या जातात. जेव्हा मुलगा किंवा मुखाग्नी देणारा व्यक्ती चितेची प्रदक्षिणा घालते तेव्हा ती मडक्याला छिद्र पाडते, पाण्याची धार वाहू लागते. हे दृश्य खूप सखोल आणि वेदनादायक आहे. या 3 प्रदक्षिणा काळाच्या 3 रूपाचे प्रतीक आहेत: भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. आत्मा काळाच्या चक्रात अडकलेला असतो. तो आपल्या आठवणीत, सध्याच्या कष्टांत आणि भविष्याच्या भीतीत अडकलेला असतो. मडके घेऊन फिरणे आणि शेवटी ते फोडणे हे दर्शवते की आता तू काळाच्या चक्रातून मुक्त आहेस. आता तुझा कोणताही भूतकाळ, वर्तमान काळ किंवा भविष्य नाही. तू आता कालातीत झाला आहेस. जेव्हा मडक्याला छिद्र पाडले जाते तेव्हा पाणी झिरपते. हे आत्म्याला दाखवून देते की जसे या मडक्यातून पाणी क्षणोक्षणी झिरपत आहे, तसेच तुझ्या शरीरातून आयुष्य संपले आहे, वेळ संपली आहे. ते झिरपते पाणी जीवन संपल्याचे प्रतीक आहे. आपण आयुष्यभर विचार करतो की आपल्याकडे खूप वेळ आहे, पण प्रत्यक्षात आपले जीवन त्या छिद्र पडलेल्या मडक्यासारखे आहे, ज्यातून वेळ सतत झिरपत आहे. स्मशानात हे सत्य आत्म्यासमोर स्पष्ट केले जाते. गरुड पुराणानुसार आत्म्याला आपल्या शरीराचा खूप मोह असतो. तो शरीर सोडण्यास तयार नसतो, पण जेव्हा तो पाहतो की त्याचे प्रतीक म्हणजेच मडके झिरपत आहे, तेव्हा त्याला जाणीव होते की आता हे शरीर राहण्यायोग्य उरला नाही, आता हे खंडित झाले आहे. हा त्या भटकणाऱ्या आत्म्यासाठी एक मनोवैज्ञानिक संदेश आहे की आता जा, इथे आता काहीही उरलेलं नाही. यामागे एक सखोल तांत्रिक कारण देखील आहे. मडक्यातून जमिनीवर पडणारे पाणी चितेभोवती एक रेख तयार करते. हे सामान्य पाणी नाही, हे एक सुरक्षा चक्र आहे, एक लक्ष्मण रेषा आहे. स्मशानभूमी ही सामान्य जमीन नसते. तिथे हजारो अतृप्त आत्मे, पिशाच्य आणि नकारात्मक शक्ती फिरत असतात. त्या नेहमीच्याच ताज्या शरीराच्या शोधात असतात. ज्या शरीरातून नुकतेच प्राण गेले आहेत ते एका रिकाम्या घरासारखे असते. त्यात अजूनही काही बायोमॅग्नेटिक ऊर्जा उरलेली असते. कोणतीही वाईट शक्ती त्यावर ताबा मिळवून त्याचा गैरवापर करू शकते, ज्याला आपण बेताळ साधना किंवा शवसाधना म्हणतो. अघोरी आणि तांत्रिक अशा ताज्या शवाच्या शोधात असतात. जेव्हा चितेवर शरीर ठेवले जाते तेव्हा ते पूर्णपणे उघड्यावर असते. त्यावेळी मडक्यातून झिरपणारे ते पवित्र जल चितेभोवती एक ओला घेरा तयार करते.
तंत्रशास्त्रात पाण्याला सर्वात मोठे शुद्धीकरण करणारे आणि अडथळा म्हणजेच बॅरियर्स मानले गेले आहे. पाणी नकारात्मक ऊर्जेला शोषून घेते आणि तिला ओलांडू देत नाही. ते पाण्याचे सुरक्षा चक्र वाईट शक्तींना चितेजवळ येण्यापासून रोखते. जोपर्यंत चितेला आग लागत नाही आणि अग्निदेव त्या शरीराला आपल्या कुशीत घेत नाहीत, तोपर्यंत ते पाणी त्या शरीराची पवित्रता राखून ठेवते. हे एका मुलाचे आपल्या वडिलांच्या शरीरासाठी केलेले शेवटचे संरक्षण असते. आता त्या भीतीदायक क्षणाबद्दल बोलूया. मडके फोडणे प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर व्यक्ती चितेच्या उशाला उभी राहते आणि मडके मागे फेकून फोडते. तो त्याकडे पाहत नाही, फक्त फुटल्याचा आवाज येतो. हा आवाज त्या आत्म्यासाठी मोहभंग करण्याचे काम करतो. याला शॉक थेरपी म्हणतात. जेव्हा एखादी व्यक्ती कोमात असते किंवा मोठ्या धक्क्यात असते, तेव्हा तिला शुद्धीवर आणण्यासाठी शॉक दिला जातो. अगदी तशाच प्रकारे आत्मा देखील मृत्यूच्या कोमात असतो. तो मोहाच्या जाळ्यात अडकलेला असतो. तो आपल्या कुटुंबाला सोडून जाण्यास तयार नसतो. तो ओरडून सांगत असतो की मला जाळू नका, मी अजून जिवंत आहे. जेव्हा मडके फुटते तेव्हा तो मोठा आवाज आत्म्याला हादरवून सोडतो. तो त्याला झोपेतून जागे करतो. तो आवाज त्याला सांगतो की खेळ संपला आहे. जोपर्यंत मडके शाबूत होते तोपर्यंत आत्म्याला आशा होती, पण मडके फुटताच आत्म्याचा शेवटचा आधारही तुटला. ही रीत आत्मा आणि त्याच्या कुटुंबातील नाते तोडण्यासाठी आहे. मुलगा किंवा नातेवाईक मडके फोडून हे सांगतात की आजपासून आमचे आणि तुझे शारीरिक नाते संपले आहे. तू आता मुक्त आहेस. आम्ही तुला मुक्त करत आहोत. आता तू तुझ्या पुढच्या प्रवासाला निघ. हे ऐकायला खूप कठोर आणि निर्दयी वाटते, पण हे गरजेचे आहे. ही क्रूरता नाही तर दया आहे. जर हे नाते तोडले नाही, जर ते मडके फोडले नाही, तर आत्मा प्रेत योनीत भटकत राहील. तंत्रविज्ञानात एक संकल्पना आहे ज्याला सिल्वर कार्ड किंवा रजत रज्जू म्हणतात. ही एक ऊर्जेची दोरी असते जी आत्म्याला शरीराशी जोडून ठेवते. मडके फुटण्याचा आवाज आणि ती क्रिया त्या सिल्वर कॉर्डला कापण्याचे काम करते. जर ही दोरी कापली गेली नाही तर आत्म्याला शरीर जळतानाच्या वेदना जाणू शकतात. म्हणूनच मडके फोडून आपण ते नाते पूर्णपणे तोडून टाकतो, जेणेकरून आत्म्याला जळण्याचा त्रास होऊ नये. या व्यतिरिक्त मडके नेहमी डोक्याच्या बाजूला फोडले जाते. का? कारण योगशास्त्रानुसार आत्म्याला बाहेर पडण्यासाठी सर्वात उत्तम मार्ग ब्रह्मरंध्र म्हणजेच डोक्याचा वरचा भाग आहे. मडके डोक्याजवळ फोडून आपण त्या ब्रह्मरंध्राला उघडण्याचा एक प्रतिकात्मक प्रयत्न करतो. आपण जीवात्म्याला सांगतो, आता तू वरच्या दिशेला गती कर. जगाच्या मोहाच्या चक्रात अडकू नकोस. आपली चेतना वर उचल आणि मोक्षाकडे जा. ही कपाल क्रियाचेच एक सूक्ष्म रूप आहे. पण सर्वात मोठा धोका अजून बाकी आहे. मागे वळून न पाहण्याचा नियम. वडीलधारी माणसे नेहमी सांगतात, मडके फोड आणि सरळ निघून जा, मागे वळून पाहू नकोस. शेवटी असे का? मागे पाहिले तर काय होईल? भूत पकडेल का? यामागे एक सखोल तांत्रिक आणि मनोवैज्ञानिक विज्ञान आहे. जेव्हा मडके फोडले जाते तेव्हा तिथे एक व्हॅक्यूम म्हणजेच पोकळी तयार होते. ऊर्जेचा एक विस्फोट होतो. त्यावेळी आत्मा अत्यंत भावुक आणि गोंधळलेला असतो. तो पाहत असतो की त्याची सर्वात प्रिय मुलगा, जवळची व्यक्ती, त्याच्या नावाचे प्रतीक फोडून चालली आहे. तो आत्मा ओरडतो, हाक मारतो. तो प्रयत्न करतो की कोणीतरी त्याला थांबवावे, परत बोलवावे. जर त्यावेळी मडके फोडणाऱ्याने मागे वळून पाहिले तर आय कॉन्टॅक्ट होतो. शारीरिक डोळ्यांनी नाही तर ऊर्जेच्या पातळीवर. आत्म्याला वाटते की माझ्या मुलाला अजूनही मी हवा आहे. तो माझ्याकडे पाहत आहे. याचा अर्थ मोह अजूनही बाकी आहे. आणि जो आत्मा जाण्यासाठी तयार झाला होता तो पुन्हा त्या व्यक्तीला चिकटतो. तंत्राच्या भाषेत याला छाया पुरुषांचे चिकटणे किंवा वेताळ बाधा म्हणतात. ही खूप धोकादायक स्थिती असते. तो आत्मा
त्या व्यक्तीसोबत घरी परततो, तो त्याला सोडत नाही आणि मग घरात कटकटी, अचानक आजारपण, धनहानी आणि विचित्र घटनांची मालिका सुरू होते. तो आत्मा आपल्याच कुटुंबाची ऊर्जा शोषू लागतो, ज्याला आपण पितृदोष किंवा प्रेतबाधा म्हणतो. म्हणून शास्त्रात कडक निर्देश आहेत की कितीही इच्छा झाली, कोणाचेही रडणे ऐकू आले किंवा कोणी खांद्यावर हात ठेवला असे वाटले तरी मागे वळून पाहायचे नाही. हा मन घट्ट करण्याचा क्षण असतो. तुम्हाला हा संदेश द्यायचा असतो की आता तू गेला आहेस आणि आम्ही तुला जाऊ देत आहोत. हा नजरेचा खेळ आहे. नजर मिळाली तर दुर्घटना घडली. मानसशास्त्रात देखील हे मान्य करते. जळती चिता आणि ते फुटलेले मडके वारंवार पाहिल्याने PTSD म्हणजेच पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर होऊ शकतो. ते भयानक दृश्य तुमच्या मनावर कोरले जाऊ शकते, जे तुम्हाला आयुष्यभर घाबरवेल. म्हणूनच मानसिक शांततेसाठी ते दृश्य तेथेच सोडून देणे आवश्यक असते. मेंदूला क्लोजर हवे असते आणि मडके फुटणे हे ते क्लोजर आहे. त्यानंतर मागे पाहणे म्हणजे जखम पुन्हा उकरणे होय. मडके फोडण्याचे अजून एक भावूक कारण आहे. गरुड पुराणात लिहिले आहे की मृत्यूनंतर यमलोकाच्या प्रवासात आत्म्याला खूप उष्णता आणि तहान सहन करावी लागते. तिथे कुठेही पाणी नसते, फक्त वैतरणी नदी असते जी रक्त आणि पुणे भरलेली असते. आत्मा तहानेने व्याकुळ होतो. हे मडके आणि त्यातील पाणी हे त्या आत्म्यासाठी शेवटचे दान असते. जेव्हा पाणी जमिनीवर पडते आणि स्मशानातील कोरडी माती ते शोषून घेते, तेव्हा असे मानले जाते की हे पाणी थेट त्या आत्म्याला तृप्त करते, त्याला थंडावा देते. हा त्याच्या लांबच्या प्रवासाची सोय असते. मडके फोडून आपण सर्व पाणी एकत्र वाहू देतो, ज्याचा अर्थ असा की आपण आपली सर्व श्रद्धा आणि पुण्य त्या आत्म्याला समर्पण करत आहोत, जेणेकरून त्याला त्या भयानक मार्गावर त्रास होऊ नये. आणि ते फुटलेले तुकडे, तुम्ही कधी विचार केला आहे का की त्या तुकड्याचे काय होते? स्मशानात पडलेले ते मडक्याचे तुकडे कोणीही घरी आणत नाही. त्यांना तिथेच सोडले जाते. का? कारण ते आता नकारात्मक ऊर्जेचे केंद्र बनले आहेत. अघोरी आणि तांत्रिक त्या तुकड्यांचा वापर करतात. ते तुकडे ज्यामध्ये नुकत्याच झालेल्या मृत्यूची ऊर्जा सामावलेली आहे, ते तंत्रक्रियांमध्ये खूप शक्तिशाली मानले जातात. त्याचा वापर उच्चाटन म्हणजेच कोणाला घरातून हकलणे किंवा विद्वेषण म्हणजेच भांडणे लावणे यासाठी केला जातो. त्या फुटलेल्या मडक्याच्या प्रत्येक तुकड्यात त्या व्यक्तीच्या अतृप्त इच्छा आणि मृत्यूची कंपने कैद असतात. म्हणून सामान्य माणसांना त्याच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. त्यांनी स्पर्श करणे देखील निषिद्ध आहे. चुकून जरी कोणाचा पाय त्यावर पडला तर ती नकारात्मक ऊर्जा त्याच्यासोबत येऊ शकते आणि त्याला आजारी पाडू शकते. काही लोक विचारतात की मडकेत मातीचेच का, स्टील किंवा तांब्याचे का नाही? तांबे तर पवित्र आहे, मग माती का? उत्तर तेच आहे जे सुरुवातीला दिले होते. मातीचे शरीर मातीत मिसळणार, तांबे किंवा सोने वितळणार नाही, ते संपत नाही. पण माती पाण्यात विरघळते, हवेत उडते. मातीचे मडके हे नश्वरतेचे प्रतीक आहे. ते आपल्याला आठवण करून देते की आपले अस्तित्व किती नाजूक आहे. आपण कितीही बलवान झालो तरी शेवटी आपल्याला नष्ट व्हायचेच आहे. स्मशानातून परतताना देखील हाच नियम लागू होतो. जेव्हा चितेला आग लावली जाते आणि मडके फोडले जाते, तेव्हा सर्वजण मागे न पाहता घराकडे निघतात. हा एक अत्यंत भावूक क्षण असतो. तुम्ही ज्या व्यक्तीसोबत संपूर्ण आयुष्य घालवले, तिला जळताना सोडून तुम्ही येत असता. प्रत्येक पाऊल जड वाटते. एकदा तरी मागे वळून पाहावेसे वाटते. तो जळत आहे का? तो ठीक आहे का? पण हा मोहच बंधन आहे. ती आग, तो धूर आणि ते फुटलेले मडके हे सर्व मायेला तोडण्यासाठी आहेत. जर तुम्ही मागे वळलात तर तुम्ही ती तुटलेली माया पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करता.
गरुड पुराण म्हणते की जे लोक स्मशानात खूप रडतात किंवा वारंवार वाघे वळून पाहतात त्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि लाळ त्या मृतात्म्याला प्यावी लागते. हे त्या आत्म्यासाठी अत्यंत क्लेशदायक असते. तुम्ही तुमच्या प्रेमापोटी त्याला शिक्षा देत असता. म्हणूनच म्हटले जाते, आपली आसवे प्या आणि पुढे जा. या मडक्याच्या परंपरेत अजून एक सखोल संदेश लपला आहे. पाण्याची धार जेव्हा पाणी झिरपते तेव्हा ते चितेभोवती एक वर्तुळ तयार करते. हे एक सुरक्षा कवच आहे. त्यावेळी चितेवर असलेले शरीर पूर्णपणे उघडे असते. स्मशानातील इतर वाईट शक्ती त्या शरीराचा ताबा घेण्याचा प्रयत्न करतात. ते पाणी जे पवित्र मडक्यातून आले आहे ते एका लक्ष्मण रेषेचे काम करते. जोपर्यंत चिता पूर्णपणे जळत नाही तोपर्यंत ते कवच शरीराची पवित्रता राखून ठेवते. आपल्या संस्कृतीत प्रत्येक परंपरेमागे एक मोठे विज्ञान आणि मानसशास्त्र दडलेले आहे. ही अंधश्रद्धा नाही तर जगण्याची आणि मृत्यूचा स्वीकार करण्याची कला आहे. माहिती आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. आणि अशा सखोल आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. ओम शांती.